धन्यवाद रसिकाताई केणी। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे अलिबाग तालुका संघटक सन्माननीय जीवन पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होईल। विनंती असेल हरेशजी भोईर आपल्या शुभ हस्ते आपण जीवन पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत शिवसेनेचे अलिबाग तालुका संघटक सन्माननीय जीवन पाटील साहेब। व्यासपीठावर उपस्थित किहिम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी दळवी साहेब, आपणास विनंती आहे साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या स्वागत आणि सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। प्रशांतजी दळवी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत किहिम। सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे सचिव साई क्रीडा मंडळ यांच्या शुभ हस्ते सन्माननीय राजाभाई केणी आणि आदरणीय छोटम शेठ यांच्या उपस्थितीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत किहिमचे उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी दळवी साहेब यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होत आहे। तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय कैलासजी नाईक आपलं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। विनंती आहे सतीशजी थळे आपण कैलासजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत कैलासजी नाईक। तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय स्वप्नीलजी पाटील विभाग प्रमुख शिवसेना आंबेपूर विभाग यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होईल। विनंती आहे आशिषजी नारकर आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नील पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। विकास दादा कपिल या ओव्हरच्या ब्रेकमध्ये मला कोऑर्डिनेट करा फक्त प्लीज। हॅलो, थँक्यू सो मच अंकुरजी। पुन्हा एकदा अलिबाग प्रीमियर लीग 2026 पाचव्या पर्वामध्ये दुसऱ्या रजनी क्रिकेटच्या या रात्रीमध्ये आपण आहोत आणि या दुसरा सामना त्यापैकी आहा किनारा लागलाय, फाईन लेग क्षेत्रामधून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार सीमारेषेच्या पलीकडे चौकार। आर्यन खारकर या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय। पहिला चेंडू डॉट बॉल टाकला, तदनंतरचा चेंडू हा चौकारासाठी गेलाय, थोडीशी लय कमी पडले आणि अशा वेळेला राईट हँड वरती विकेट या वेळेला आलाय। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गती जास्त होती, चेंडू थोडासा पुढे टाकला होता। मागील दोन चेंडू आपण जर पाहिले साइड लाईनचा नो आहे का एकदा चेक करायचा आहे। सो डिसिजन पेंटिंग, दिस इज द रिव्ह्यू ऑफ अंपायर्स रिव्ह्यू। सो टेक्निकल टीम चेक करायचं आहे की नो बॉल आहे की नाही, साइड लाईनवर पाय पडलाय की नाही, या गोष्टी पडताळल्या जातील। परंतु हा जो सामना चालू आहे तो अर्थातच आजच्या दिवसातील दुसरा सामना, आजच्या रात्रीतील दुसरा सामना आहे। कपिल धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत वाघरणच्या विद्यमान सदस्या
सौभाग्यवती अक्षदा प्रीतम म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ वाघरण यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल छोटेखानी सत्कार या ठिकाणी होणार आहे. विनंती आहे सौभाग्यवती अक्षदा प्रीतम म्हात्रे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वाघरण आणि ग्रामस्थ मंडळ वाघरण आपण समोर यायचं आहे. हॅलो, इट्स अ नो बॉल. आर्यन खारकर बड्डे बॉय, वाढदिवसाच्या आर्यनला खूप 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 शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. निमिष या वेळेला चेंडू खेळत होता, बॅट आणि बॉलचा संबंध चाललेला नाहीये आणि हा चेंडू डॉट आलाय. पहिलं षटक जे मेडन ओव्हर टाकली होती आदर्श पाटीलने, त्याच्याच पावलावर पाऊल टाकण्यासारखी गोलंदाजी करतोय. थोडीशी लय कमी पडलेली आहे, थोडंसं कंट्रोल नाहीये. या स्पर्धेला ऍडजस्ट करणं आर्यनला थोडंसं कठीण जाते. पाहूयात काय करतोय. यावेळचा बॉल लो व फुल टॉस होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पदलातित्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली. तसं पाहिलं गेलं तर व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि आजचा दिवस म्हणजे प्रॉमिस डेचा. प्रत्येकाने या मैदानाला किंवा क्रिकेटला प्रॉमिस केलं पाहिजे की आम्ही ज्या ज्या स्पर्धेमध्ये जाऊ त्या त्या स्पर्धेमध्ये आम्ही सर्व आयोजकांना सहकार्य करू, वेळेमध्ये उपस्थित राहू, पंचांच्या निर्णयाला योग्य तो मान देऊ. या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि अशा वेळेला स्लोवर वन हा नो बॉल आहे. कपिल थोडासा वेळ घेतोय. व्यासपीठावर उपस्थित वाघरण ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौभाग्यवती अक्षदा प्रीतम म्हात्रे आपण साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विनंती आहे ग्रुप ग्रामपंचायत झिराडच्या माजी सरपंच दर्शनाताई भोईर आपल्या शुभ हस्ते आपण ग्रुप ग्रामपंचायत वाघरणच्या विद्यमान सदस्या अक्षदा प्रीतम म्हात्रे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचं आहे. कपिल. ओहो, नो बॉल होता, फ्री हिटचा चेंडू होता. अगदी दांडी गुल केली होती, परंतु क्षेत्ररक्षक आर्यन खारकर याला बॉल मिळाला नाही हातामध्ये, कारण बोल्ड फ्री हिटच्या चेंडूवर काउंट केला जात नाही किंवा विकेट दिली जात नाही. आणि अशा वेळेला एक धाव स्कोर कार्डमध्ये जमा झालेली आहे. आणि या एका धावेच्या 22च्या मदतीने 7 धावसंख्या 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 बॉलमध्ये फक्त 7 धावा. काहीतरी चुकीचं होत आहे. गोलंदाजी करणारा संघ फ्रेश वेक हाऊस मानी संघ खूप कॉन्फिडंट पाहायला मिळतोय. जय हनुमान मेळकतकर संघ थोडासा पिछाडीवर आहे. सुमित भगत याला सूर गवसला तर मात्र अगदी या रात्रीमध्ये तो तारे दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करेल यात तेवढं मात्र शंका नाहीये. शेवटचा बॉल, मोठा फटका, फ्लॅट खेळलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. या पॉवर प्लेची आणि या षटकाची सुद्धा सांगता करणारा, सुमित भगतच्या पारीचा आगाज करणारा हा बेधुंद विस्फोटक आणि विनाशकाली षटकार. पहिला सामना या ठिकाणी खेळला गेला एम डी वॉरियर्स विरुद्ध अभिलाष माळी पुरस्कृत धुगावडे वॉरियर्स अलिबागमधील. आणि पहिल्या मॅचचा या ठिकाणी पहिला प्लेअर ऑफ द मॅच होता तो म्हणजेच आयुष. या ठिकाणी आयुष वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि खरोखर युवा खेळाडूंना पाहण्याची जी संधी मिळाली, कारण खऱ्या अर्थाने आयुषचं जर वय पाहायला गेलं तर 16-17 वर्षाचं आहे आणि एवढी नजाकत, एवढी ताकद, एवढी चंचलता आज पाहायला मिळाली. आयुष खरोखर खूप बरं वाटलंय खेळून. लेदर बॉल क्रिकेट कधी खेळलात आयुष तुम्ही? नाही. लेदर बॉल क्रिकेट नाही खेळला तरी सुद्धा आयुषची जी बॅटिंग आहे ना ती सो गुड होती. 2-3 शॉट तर खूप सॉलिड मारले होते. आयुष कसं वाटलं खेळून? खूप चांगलं. मला या ग्राउंडवर APL खेळायची होती मेन म्हणजे. मी मृणाल दादाला बोललेलो मला APL खेळायचे. मृणाल दादा बोलला नक्की खेळशील बोलते. मृणाल दादा बोला नक्की खेळचे आणि मृणालने नक्कीच त्याला ओळखलं. आपण आता आयुषला पाठवूया थेट स्टेज जवळ. त्या ठिकाणी राजाबाई सर बसलेले आहेत. राजा सर, तुमच्या हस्ते या ठिकाणी आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. तर थेट मी आयुषला घेऊन जातो स्टेजच्या वरती. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धनंजय कुलकर्णी यांचा आवाज तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकत होतात. पुन्हा एकदा जाऊया या मैदानामध्ये. आदर्श पाटील आणि त्याची
ही कठीण आणि तिखट माऱ्याची गोलंदाजी आपण या ठिकाणी अनुभवतोय. राईट हँड ओव्हर दी विकेटने यावेळचा बॉल पहा पुढे टाकला होता. एलबीडब्ल्यूचा लाऊड अपील, पंचांनी अपील फेटाळलं, परंतु पायाला लागून शॉर्ट पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एक धाव ते वाचू शकलेले नाहीयेत. धावसंख्येमध्ये एकचे ॲडिशन होते, भर पडते 14 धावसंख्या पहिल्या 14 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही विकेट नाहीये. सुमित भगतला आता मनामध्ये टार्गेट सेट करावं लागेल, कारण ऑलमोस्ट अर्ध्या ओव्हर कमी झालेले आहेत आणि त्यामध्ये आपली फलंदाजी चांगली झालेली नाहीये. एकच मोठा फटका आलेला आहे, त्यामुळे मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आता मात्र भटकंती करतोय तो, परंतु कपिल धन्यवाद. मागील जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आयुष बोकाडे हा व्यासपीठावर आलेला आहे. विनंती आहे रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय राजाभाई केणी आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आयुषला वितरित करायचा आहे. आयुष बोकाडे, सुंदर असा खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. सामना त्याने त्याच्या संघाला त्या ठिकाणी जिंकून दिला होता. वेल प्लेड आयुष, पुढील सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कपिल तत्पूर्वी आपण पाहिलंय मुख्य मंचाला मानवंदना देणारा सुमित भगतच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार आपण पाहिलेला आहे. धावसंख्येमध्ये 6ची भर पडलेली आहे. 21 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. ओहो, पुढे टाकलाय वाईड यॉर्कर, आणि या मिश्रणामध्ये आदर्श पाटील नेहमी गोलंदाजी करत असतो आणि ही गोलंदाजी आपण अनेक वेळेला पाहिलेली आहे. आदर्श पाटीलने मागील नाईट स्पर्धा या मैदानावर खेळली होती. या स्पर्धेच्या आधी या मैदानावर एक स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने चमकदार कामगिरी केली होती. तोच आदर्श पुन्हा एकदा. आहा, स्लोवर वन, टप्पा चेंज केला, लाईन चेंज केली, गती चेंज केली आणि या मिश्रणामध्ये इथे मात्र अगदी बुचकाळ्यात पडलेला पाहायला मिळाला तो सुमित भगत. धावसंख्येमध्ये कोणतीही भर नाहीये. मागील 2 चेंडू डॉट आले. सुमित भगत अंडर प्रेशर आहे आणि अशा वेळेला आदर्शने टाकलेला हा खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलेला आहे. वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फील्ड करतील एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. पहिलं षटक आदर्श पाटीलने या स्पर्धेतील, अर्थातच अलिबाग प्रीमियर लीग APL सीझन 5 मधील पहिलं मेडन षटक. दुसरी रात्र आहे, दुसरा मुकाबला आहे. फ्रेश बेक हाऊस मानी संघ ज्याने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, जिथे आमंत्रण दिलं आणि चॅलेंज दिलं की जय हनुमान मेळकतकर संघ आमच्या समोर फलंदाजी करून दाखवा. आणि त्यांनी ती फलंदाजी करत असताना स्टार्टिंगच्या 2 ओव्हरमध्ये थोड्या अंशी ढासळताना पाहायला मिळाले. पहिली ओव्हर ॲज अ कॅप्टन म्हणून सुमित भगत फेस करत होता. ॲज अ बॉलर म्हणून आदर्श पाटीलने काय कमालीची गोलंदाजी केली, म्हणजे आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू किंवा फुलर लेनचे बॉल, आणि त्यानंतर ती गोलंदाजी अगदी कठीण साबित झाली हे आपण मैदानामध्ये पाहिलंय. तत्पूर्वी मॅच क्रमांक 3 असणार आहे श्रीनय ट्रान्सपोर्ट चेंड्रे विरुद्ध राजाभाई टायगर्स 11. सो राजाभाई इथे उपस्थित आहेत. त्यांचा संघ नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. पण श्रीनय ट्रान्सपोर्ट चेंड्रे आणि राजाबाई टायगर्स 11 या टीमच्या टीम कॅप्टनना आम्ही विनंती करतोय, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ही इनिंग संपायच्या आधी तुम्ही हजर राहायचं आहे. तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये धनंजय कुलकर्णी तुमचं वेट करताना पाहायला मिळतील. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 22 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. आता गोलंदाजी मार्कवर जयेश सुरेकर, मॅन फ्रॉम नवगाव, लेफ्ट आर्म ओव्हरती विकेटने सुमितच्या विरोधामध्ये. आहा, दिशाहीन गोलंदाजी नाही असं वाटलं होतं, कारण थोडंसं आम्ही क्रॉस अँगलने बसलेलो आहोत, त्यामुळे पहिल्या प्रयत्नामध्ये ते आम्हाला थोडंसं व्हिज्युअलाइज होणं फार कठीण आहे. सो व्हेरी गुड बॉल बाय जयेश सुरेकर. ओहो, ओव्हर पिच, ओव्हर दी लॉंग ऑन, खेचलाय, ठोकलाय, लांब पल्ल्याचा षटकार सुमित बाहुबलीच्या बॅटमधून. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी सन्माननीय वेटकोळी मॅडम आणि खानाव ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी सन्माननीय पेढवी मॅडम यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होत आहे. विनंती आहे सन्माननीय दर्शनाताई भोईर आणि संध्याताई गावडे आपल्या शुभ हस्ते आपण हा
सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वेटकोळी मॅडम ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेलोशी आणि पेडवी मॅडम ग्रामविकास अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत खानाव. कपिल डीप स्क्वेअर लगला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सुमित भगत वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. निमिष नॉन स्ट्राईक एंडला धारा तीर्थी पडणार हे मात्र निश्चित आहे. संघनायक स्ट्राईक एंडला आलाय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागलेली आहे निमिषला आणि निमिष या इनिंग मध्ये पहिला फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय तंबूमध्ये जय हनुमान मिळकतकर संघाच्या. न्यू बॅटर मैदानामध्ये इन होतोय. ओमकार ठोंबरे मैदानामध्ये येतोय. मॅन फ्रॉम मिळकतकर आपल्या गावच्या संघामधून खेळताना तो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. संघ अगदी कमी टोटल आतापर्यंत उभा करू शकलेला आहे आणि या टोटलमध्ये काहीशी भर टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु स्ट्राईक एंडला सुमित आहे. सुमितला टाकलेला स्लोवर वन त्याला पिक करता आलेला नाहीये. आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉलला स्विंग केलेला आहे. नॅचरल अँगलने चेंडूला बाहेर काढतोय आणि अशा पद्धतीने सुमित भगत त्या चक्रव्यूहामध्ये अडकताना पाहायला मिळतोय आणि अशा वेळेला चेंडू अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि या व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रत्येकाला एक्सपेक्टेशन असतात की कोणीतरी आम्हाला रोज देईल, कोणीतरी टेडी देईल, कोणीतरी प्रपोज करेल, कोणीतरी प्रॉमिस करेल. परंतु या मॅचमध्ये जयेश सुरेकरने स्वतःला प्रॉमिस केलेलं आहे, मी माझ्या संघासाठी फ्रेश बेक हाऊस मानी संघासाठी मी माझी चांगली कामगिरी करणार, गोलंदाजी अतिउत्तम करणार आणि आमच्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार. आणि अशा वेळेला हा स्लोवर वन होता. शॉर्ट पिच पद्धतीचा होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अगदी ठोकला होता आडवा बॅटने. तोपर्यंत क्षेत्ररक्षक किशोर चेंडू खाली आलेत. एक धाव निश्चित घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. तत्पूर्वी 4 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 30 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती जय हनुमान मिळकतकर संघाची. अजूनही 6 चेंडू येणं बाकी आहेत. सुमित भगत जोपर्यंत स्ट्राईक एंडला असेल 2-3 मोठे फटके एक्सपेक्ट करत असतील त्यांचे खेम्यातील त्यांचे टीम स्पॉन्सर गोरखशेठ कडवे. पण कधी कधी या एक्सपेक्टेशन तुमच्या उधळून टाकले जातात आणि मी नेहमी म्हणत असतो एक्सपेक्टेशन ऑलवेज डिस्ट्रॉय यू. तुम्ही किती एक्सपेक्ट करतायत, कधी कधी जास्त एक्सपेक्ट केल्यावर ते आपल्याला साध्य होत नाही किंवा अचीव होत नाही आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर बंटी घुगे या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. अलिबाग बिग बॅश स्पर्धेमध्ये काय चमकदार गोलंदाजी या खेळाडूने केली होती. अगदी व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाली होती या खेळाडूची आणि तोच या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलेला आहे बंटी घुगे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने रनअप लांब आहे परंतु चेंडू स्विंग करणं ही त्याची खासियत आहे आणि अशा एंडने आलेला आहे ज्या एंडने फटकेबाजी करणं या स्पर्धेमध्ये फार कठीण आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने शेवटचं षटक. 30 धावसंख्या. सुमित भगत आलाय, ठोकलाय आणि फेकून दिलाय बॉल आणि सांगितलंय प्रेक्षकांना जा शोधून आणा त्या बॉलला. षटकार. जबरदस्त सामना आपण पाहिला अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका आणि त्या सामन्यामध्ये सेकंड सुपर ओव्हरमध्ये ज्या वेळेला 4 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता होती गुरबाजने लगातार 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले होते. काय जबरदस्त फलंदाजी. तशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल का. आणि सुमित भगत याला थोडासा पुढे टाकला होता. मागील चेंडू त्याचा टप्पा आणि तो पायावर जाणारा बॉल होता. चरण मेगेन और बाउंड्री लाईन के शरण मेगेन असं चित्र पाहायला मिळालं. पण यानंतर थोडासा सुधार पाहायला मिळाला. कधी कधी जिंकणं म्हणजे यश किंवा ट्रॉफी मिळवणं असं नाहीये. चुकांमधून सुधारणं सुद्धा यश असं सुद्धा म्हटलं जातं. 4 चेंडू येणं बाकी. आता चेंडू वेल लेफ्ट. पंच जय पवार सर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ करून दिली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाव झालेल्या आहेत त्या 37 धावा. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लोवेस्ट टोटल आहे. परंतु ज्या ज्या वेळेला इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलेलं आहे मुंबई इंडियन्सने या अशा बऱ्याचशा मॅचेस लोवेस्ट टोटलच्या अगदी डिफेंड करताना सुद्धा पाहायला मिळाले होते. पाहूयात काय घडते. यावेळचा सरळ खेळा. बॅक टू द बॉलर.
वॉट अ बॉलिंग, आउटस्टँडिंग एफर्ट. सरळ स्वतःच्या फॉलोअर थ्रूमध्ये चेंडूला अडवलं आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय. दवबिंदूंचा सडा आणि या मैदानावर जे थंडगार वातावरण आहे त्यामध्ये चेंडू टाकणं आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये टाकणं फार कठीण असणार आहे. आणि अशा वेळेला चेंडू थोडासा फिरवताना पाहायला मिळतोय. अगदी भटकंती गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये 1ची ॲडिशन एक्स्ट्रामध्ये होते. धावा झालेल्या आहेत त्या एका धावेच्या मदतीने 38 धावा. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. 3 मध्ये एखादा तरी मोठा फटका आला तरी 45 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. याच उद्देशाने सुमित भगत स्ट्राईक एंडला आहे. अगदी स्टार्टिंग पासून आलाय परंतु तितकासा सूर त्याला गवसला नव्हता. आणि अशा वेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. वाईड लाईनच्या बाहेरून चेंडू गेलाय परंतु शफल झाले होते आउटसाइड ऑफ स्टंपला, त्यामुळे ती वाईड लाईन वाढली होती. आणि अशा वेळेला पंचांनी योग्य डिसिजन दिला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर्स. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 38 धावसंख्या. सुमित भगत या मॅचमध्ये मी तर माझ्या समालोचनाच्या कारकिर्दीमध्ये इतका सुमित भगत पहिल्यांदाच अपयशी होताना पाहायला मिळालेला आहे. आणि अशा वेळेला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट रिझनमधून क्षेत्ररक्षक शॉट कव्हरमध्ये आलेत, झेल पकडला आणि सुमित भगत याची खेळी समाप्त. सो मच डीजे मास्टर. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी दर्शन कडवे यावेळेला फलंदाजी करण्यासाठी येतोय. 38 धावसंख्या 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान मिळकतकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय हा संघ, परंतु अजूनही सेकंड इनिंगचा खेळ येणं बाकी आहे. त्यातपूर्वी आपण जर या पहिल्या सत्रातील अंतिम चेंडूकडे वळूयात. बंटी घुगेची सुंदर गोलंदाजी झाली. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार खर्च करून सुद्धा सुधारित गोलंदाजी अतिशय योग्य रीती पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यावेळचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून कव्हर्समध्ये चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेले आहेत. ओहो, रनआउट स्वरूपात 1 विकेट मिळाली जाणार आणि इथे मात्र 1 धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेला दर्शन कडवे स्ट्राईक एंडला रनआउट झालेले आहेत. एका धावेच्या मदतीने 39 धावा, 3 विकेट्स अशा पद्धतीचा धावफलक जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकांमध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय. ऐकूयात जिराटगावचा एक जबरदस्त आवाज प्रितेश पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा कॉल करतोय. मॅच क्रमांक 3 श्रीनय ट्रान्सपोर्ट चेंड्रे विरुद्ध राजाबाई टायगर्स 11 या दोनही टीम कॅप्टन्सना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये धनंजय कुलकर्णी तुमचा वेट करत आहेत. ओव्हर टू यू डीजे मास्टर. धन्यवाद कपिल. डीजे धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभाशीर्वाद आपण या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. अलिबाग प्रीमियर लीग वर्ष 5वा यासाठी येथे उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, साई क्रीडा मंडळाचे प्रमुख दिलीप शेठ भोईर. गेल्या 5 वर्ष अलिबाग प्रीमियर लीग हे सामने अलिबाग तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना आणि क्रिकेट खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ते सतत 5 वर्ष प्रयत्न करत आहेत. याच्या पुढे सुद्धा क्रीडा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी साई क्रीडा मंडळ झिराटच्या वतीने अनेक वर्ष ह्या तालुक्यात आणि या पंचकृषीमध्ये सेवा दिली जात आहे. आणि क्रीडा रसिकांसाठी हे 5वं वर्ष आहे. आणि याच्या पुढे सुद्धा साई क्रीडा मंडळाच्या सभासदांकडून आणि दिलीप शेठ भोईर यांच्याकडून या तालुक्यातील सर्वच क्रीडा रसिकांना आणि क्रीडाप्रेमी जनतेला हे असे चांगले चांगले सामने पाहण्यासाठी मिलो एवढी मी विनंती करतो. आणि आज या चांगल्या पद्धतीने आज सामन्याचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी साई क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांना
धन्यवाद व्यक्त करतो आणि या सामन्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच राजाभाई धन्यवाद. आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. या ठिकाणी श्रीनय ट्रान्सपोर्ट शेंड्रे आणि राजाभाई टायगर्स 11 यांच्यामध्ये सामना होणार आहे. राजाभाई आपला संघ खेळत आहेत आणि तुमच्या हस्ते नाणेफेकीचा टॉस केला जातोय. हेड आणि टेल सर. दुसरा संघ कॅप्टन लवकर या प्लीज, जरा लवकर या. सौरव गावणकर यांचा संघ आपण पाहतोय. त्यांचे कर्णधार या ठिकाणी आलेले. वेलकम बाई, या आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. टीम लिस्ट त्या अगोदर नाणेफेकीचा कौल कोण बोलणार? हेड आणि टेल आहे. हेड आणि टेल कोण बोलणार? आइए टेल श्रीने आणि टेल. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मात्र या ठिकाणी संघाने. आपण निर्णय सांगायचा काय घेतला नाही? क्षेत्ररक्षण करू. श्रीनय ट्रान्सपोर्ट त्याने चित्ररक्षण निवडलेलं आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. दोन्ही संघाला धन्यवाद. राजाभाई आपण आत्ताच या ठिकाणी इंटरव्ह्यू दिली, पण क्रिकेटची एंट्री खूप वेगळी असते. कारण क्रिकेट खूप वेगळं आहे आणि आपण या ठिकाणी आला त्याला खरोखर तुम्हाला कसं वाटलं? कारण मी बऱ्याच वेळा तुम्हाला बघतो, आपण शिवसेनेचं नेतृत्व करत आहे. या प्रभागामध्ये अनेक युवांना आपण जोडत आहात. तर क्रिकेट आणि राजकारण ह्याच्यामध्ये अंतर काय आहे? क्रिकेट आणि राजकारण जवळजवळ सेम आहेत. कारण कधी मॅच जिंकली जातो आणि कधी राजकारणात काही होऊ शकतो. तसंच हे क्रिकेटचं आहे. नक्की. आणि राजाभाई इथे आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? फिलिंग इंटरनॅशनल लेवलची वाटते की नाही? हो, इंटरनॅशनल लेवलचे वाटतं. ते सामनेही तसेच आहेत. साई क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो की याच्या पुढे सुद्धा असे चांगल्या प्रकारे सामने होत राहू. नक्की. राजाभाई नेहमी सर्वांसाठी काम करणारा दिलदार व्यक्तिमत्व. एका ठिकाणी राजाभाई आहेत, एका ठिकाणी छोटम शेट आहेत. आपण वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच धनंजय. अलिबाग प्रीमियर लीग अर्थात अलिबागचा विश्वचषक या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. कमी धावा चेस करायच्या आहेत, कमी धावसंख्येचा टार्गेट आहे. अशा वेळी गोलंदाजांवरती एक मोठं आव्हान. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन स्वरूपाचा आमंत्रण होतं बॅट्समनसाठी. अगदी फक्त दिशा दिली आणि चेंडूला धाडले बॅकवर्ड स्कोअर लक्षच्या बाहेर. 4 धावांसाठी शानदार चौका. दर्शन येते तो अटॅकिंग इंटेंट दाखवणार का, किंबहुना क्रिकेटमधील खडूस वृत्ती दर्शनला मैदानावरती दाखवावी लागेल. धावा जरी स्कोर बोर्डवरती 40 असतील तर मानसिकता जर असेल तर निश्चितपणे मिळकतकार संघ या मॅच मध्ये येऊ शकेल. गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. ओहो, यावेळी फटका चांगला आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सिंगल मिळते. धावफलकावरती 5 धावा. सामन्यामध्ये रंगत रोमांचकता पाहण्यास मिळणार का? 40 धावा तसं पाहायला गेलं तर एक शॉर्ट टार्गेट आहे, पण गोलंदाजी करणारा संघ मिळकतकार संघ काही कमाल चमत्कार खेळणार का? कमी धावसंख्येच्या ज्यावेळी सामना असतो त्यावेळी कुठेतरी फलंदाजी करत असताना त्यामधील बेफिकिरी वाढते, किंबहुना फलंदाज मोठे स्ट्रोक मारत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने सामना रंगला तर निश्चितपणे या सामन्याचा माहोल एक वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळेल. पाहूया या कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये काय घडेल मैदानावरती. नेक्स्ट बॉल. आखूट टप्प्याचा चेंडू सन्मित्र मात्र भिरकावून दिला सीमा रेषे बाहेर. सन्मित्रच्या बॅटमधनं आलाय कलात्मक कल्पक कौशल्यपूर्ण चौकार. शेठ आणि रसिकाताई केणी यांचा छोटेखानी सत्कार या व्यासपीठावर करणार आहेत. विनंती आहे रसिकाताई केणी आणि आदरणीय छोटम शेठ आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. रायगड जिल्हा परिषदेचे
शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि सदस्या आदरणीय छोटम शेठ आणि रसिकाताई केणी यांचा यथोचित सत्कार सन्माननीय अभिलाषजी माळवी आणि धोकोडा ग्रामपंचायतीतील सर्व शिवसेना कार्यकर्ते यांच्या माध्यमातून होत आहे. मोठी विकेट, बिग विकेट. सन्मित्र मात्र जाईल बॅक टू द पवेलियन. व्हेरी मच डीजे. या सामन्यामध्ये रंगत निर्माण करायची असेल ना तर विकेट्स वरती विकेट्स घ्याव्या लागतील. दबाव, दडपण, प्रेशर निर्माण करावं लागेल फलंदाजावरती. फ्रेश बेक हाऊस माणी संघ मात्र आपण पाहतोय फलंदाजी करत असताना आश्वासक सुरुवात करतोय. धावफलकावरती एकंदरीत 10 धावा पाहायला मिळत आहेत, जेथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाज दर्शन कडवेची शानदार गोलंदाजी आणि याच पद्धतीने गोलंदाजी चालू झाली तर निश्चितपणे या मॅच मध्ये एक वेगळा थरार पाहायला मिळेल. आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीगचा थरार. 1 टू गो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. ओहो, विश्वेश आल्या ठोकतोय गगनभेदी, गगनचुंबी षटकार थेट स्क्वेअर लेगच्या बाहेर. आणि बालक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल सन्माननीय छोटम शेठ यांचा छोटेखानी सत्कार व्यासपीठावर होत आहे. विनंती आहे आदरणीय छोटम शेठ आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. बोडणी येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रामा कोळी, कैलास कोळी आणि बालक. थँक्यू अंकुर. या ठिकाणी शिशिर माझ्या बरोबर आहे. शिशिर म्हणजे बंटी आर्यन सप्लाय झिराड. काल आपण यांचा सामना पाहिला. खूप अत्यंत म्हणजे एवढी जबरदस्त खेळी काल पाहायला मिळाली. काय म्हणाल तुम्ही संघाचे मॅनेजर आहात आणि आज वाटतं तुम्हाला कुठला संघ एक चांगली कामगिरी करेल? खरं तर सांगेन तर रितेश म्हात्रेने काल चांगली फलंदाजी आणि बॉलिंग केली, त्याच्यामुळे आम्ही सेकंड सामना हा जिंकलो. त्याच्यानंतर थर्ड सामन्यामध्ये आम्हाला परत विन झालो आणि नेक्स्ट सुपर 8मध्ये आम्ही क्वालिफाय झालो आहे. आणि आज मला तर वाटते की कैवल्य पाटीलचा संघ जो आहे तो चांगली कामगिरी करेल. धन्यवाद धनंजय. व्यासपीठावर बोडणी येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रामा कोळी, कैलास कोळी आणि बालक यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ आणि रवींद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद. तदनंतर श्यामजी खरिवले भातसई येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आल्याबद्दल सत्कार होणार आहे. श्यामजी खरिवले, भातसई, रोहा. पण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सागर काटकर गोलंदाजांच्या मानसिकतेवरती सोबत खेळतोय. काय बॅटिंग चालू आहे. फटक्यांची उधळण, फटक्यांची आतिषबाजी, चौफेर फटकेबाजी केली जाते. मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मोठमोठे फटके लगावले जातात आणि फ्रेश बेक मानी हाऊस संघ मात्र आपण पाहतोय वन साइड डॉमिनेट करत असताना या मॅच वरती. ओहो, चेंडू चांगला आहे. यावेळी मात्र अगदी टोक क्रशर यॉर्कर. याच पद्धतीच्या गोलंदाजीची नितांत गरज आणि नितांत आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावरती आल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्हीही फलंदाजांनी अगदी उल्लेखनीय कामगिरी केली. आता पाहिजेत केवळ 14 धावा. फुल टॉस, त्याच्यावरती मात्र फुल टोल वसूल केलाय. स्कोअर लक्षच्या बाहेर. आणखीन एक नजाकत भरा षटकार. क्या बात आहे.
अजून एक मोठा फटका स्लॉट मध्ये होता, लॉग ऑनच्या बाहेर फेकून दिलाय सागरने. आणि आपण पाहतोय गोलंदाज पूर्णपणे हवालदिल झालेले पाहायला मिळतात आणि अगदी ओव्हर पिच चेंडू टाकतायत, शॉर्ट पिच चेंडू टाकतायत आणि त्याच्यावरती मात्र मोठे फटके येतात. सलगचा तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक. सागर काटकरने आपल्या स्टाईल मध्ये सामना केलाय फिनिश आणि अगदी एक हाती सामना Thank you. जिंकला आहे फ्रेश बेक हाऊस मानी या संघाने. थँक्यू. आपण या ठिकाणी डायरेक्ट स्टेजच्या जवळ मी आहे. या ठिकाणी फ्रेश बॅक हाऊस मानीचे ऑनर माझ्या बरोबर आहे, विवेक सेठ माझ्या बरोबर आहेत. विवेक सेठ, कसं वाटतंय? आपण विवेक सेठ कुठे सेट वरती या. विवेक भाई, काय म्हणाल? तुमचा संघ या ठिकाणी जिंकतोय आणि अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळाली. सेठ, काय म्हणाल? खूप दिवस या दिवसाची प्रतीक्षा करत होतो आम्ही. थँक्यू सो मच साई क्रीडा मंडळ झिराट आणि छोटम शेठ. छोटम शेठ बद्दल काय म्हणाल? कारण तुम्हाला पहिल्यांदा संधी मिळाली या संघाला. ते खूप म्हणजे जी त्यांची समाजसेवा असेल, सगळ्या गोष्टी, ही अरेंजमेंट असेल, खूप म्हणजे त्यांचं कार्यच खूप मोठं आहे. म्हणजे आम्ही त्यांचे खूप आधीपासून फॅन आहोत. आम्ही खूप ट्राय करत होतो की आम्हाला यावर्षी त्यांनी खूप संधी दिली इथे येण्यासाठी. म्हणजे खूप छान वाटलं म्हणजे, आणि सगळं खूपच छान आहे. क्या बात आहे. असं वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरती चेहरा फ्रेश झालाय आणि ब्रेक कटिंगचा ब्रेकचा स्वाद मात्र मैदानामध्ये स्वाद घेताना आपण पाहतोय लज्जतदार. आणि पुन्हा एकदा वळूया आणि छोटम शेठचा धन्यवाद ज्याने तुम्हाला संधी दिली. तर आज आम्हाला धन्यवाद, जोराने या ठिकाणी उद्या धनंजय, धन्यवाद. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी समितीचे सर्व पदाधिकारी, विद्यमान अध्यक्ष, Player of the match. कार्याध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आल्याबद्दल सन्माननीय छोटम शेठ आणि रसिकाताई केणी तसेच राजा